पोरगा पाठव ना, दुर्गेश पाटील पाठव ना. तर आमच्या समोर ज्या कॅमेरामॅनला अडथळा देतात पहा, समोर साईड स्क्रीन समोर अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर ज्या दोन गाड्या आहेत, दोन फोर व्हीलर आहेत. मला वाटतं एक वॅगनेर असेल, दुसरी कोणती व्हाईट गाडी आहे, एर्टिगा. प्लीज प्लीज ज्या कोणत्या असेल त्या काढा, अडथळा निर्माण होतो. आपण पाहू शकतो दुपारचं सत्र प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा स्वर्गीय आमचे लहूशेठ बामा पाटील स्मृती चषकामध्ये पंच पंच बुर्दुल संघाचे मला वाटतं एखादा कोणाला जगदीश पाटील, जगदीश दुधकर मैदानावरती आलेला आहे. तर वडवलीचे आमचे मास्टर क्रिकेटपट्टू सागर उतरतात मैदानावरती. थँक्यू सागर सहाय्य केल्याबद्दल, कारण खूप मोठी स्पर्धा आणि आजचा दिवस म्हटलं गीता जयंती आहे. आम्हाला थोडीशी माहिती दिली दादांनी, कारण आजच्या दिवसामध्ये रणभूमीवरती तर नामदेव घाटे यांचं इथं शुभ आगमन, मंचावरती त्यांचं सहर्ष स्वागत. चेंडू द्यायचे आहेत तर रणभूमीमध्ये आजच्या दिवसामध्ये महाभारतातली जी गीता. सामना किती वर्ष आहे? सामना किती वर्ष आहे? 4 षटकांचा असेल सामना. तर आपण बघू शकाल भगवान परमात्मा गोविंद हे कृष्ण देवाचे नाव होते. तिथे मात्र गोविंद या नावाने द्रौपदी त्यांना आवाज देत असे, पण भाऊ होता. आणि ते गीता सांगितले अर्जुनाला, त्यांचा दिवस त्यांची आठवण येते कुठेतरी. महाभारतातले बरेचसे एका ते उदाहरण येतील या सत्रात. तर तयार मलंगड एक्सप्रेस शपल लावून डान्सिंग द ग्राउंड डीप मध्ये मिड विकेट दूरवरनं आले. बॅकवर्ड शॉट लेगचे चेंडूला उचलना, तोपर्यंत सिंगल. अतिश दाबणे हे कुंभारली संघाचे खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर जसे भानुदास सालवी या कुंभारलीमध्ये आले, म्हणजे प्रामुख्याने ते होते का कडवलचे, मात्र जसे इकडे आले तसे त्यांनी संघ स्थापना केले. म्हणजे या संघाचे सर्व जो श्रेय जातो ना तो फक्त भानूला, आमचे जवळचे मित्र आहेत, आणि त्यांनी जो संघ घडवलाय तिथनं मात्र जसं संघ घडवलेला एक उल्लेख तुमच्यासमोर आणखी येईल. या चेंडू लँड झाल्यानंतर तो खूप मोठा संघ ज्याने अक्षरशः दादागिरी प्रस्थापित केली. आजही वाट ऑफ बॉल, वाट अ नाईस फंटास्टिक फिनिश केलं चेंडूला वुडलँड स्पोर्ट वरनं. हा टेकअप थोडासा मागेच जाऊन होतो चेंडू. मी म्हटलं गेलंय उल्लेख होतो ज्या ज्या खेळाडूंनी संघ स्थापन केला. आजही आपल्यामध्ये संघात खेळणारा प्रामुख्याने आमच्या आधी जवळचं, म्हणजे आमच्या जवळचे म्हटलं ती कोण, आमची ग्रामपंचायत नारायण, नाही तर त्यानंतर अगदी स्वतंत्र ग्रामपंचायत आहेत उसाटणे आणि बुर्दुल, असे 2 खेळाडू देखील तुमच्या समोर येतील. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सेम टू रिप्ले दिले जातो आणि इथं मात्र शिकस्त आहे. भेदकता काय असतो ती गोलंदाजांनी दिली आहे. हो हो आणि नक्कीच जसं आमचं उल्लेख होतं की अनिलदादा डोपरे आजही संघात खेळतात, आणि जे संघात खेळत असताना त्यांची नेतृत्व काय भूमिका आहे, काय गेम प्लॅन असतात, ते प्लॅनेट क्रिकेटपट्टू म्हणून इथे ओळखले जातात. त्या परिसरातील वळंगड परिसराची खऱ्या अर्थाने ओळख नुकताच झालेल्या मागील महिन्यामध्ये स्पर्धा स्वर्गीय आमचे रामचंद्र दादा स्मृती चषकातील सर्वात चांगली स्पर्धा ती झाली होती. इथे मात्र चेंडू कुठे लँड झालाय कसा पाहायचा आहे. पंचांचा मात्र कोणताच इशारा नाहीये. ऑन स्ट्राईकचे पंच आम्हाला भेटतात. सागर पाटील फ्रॉम वडवली लगातारचे 3 चेंडू डॉट फेकल्यात. गुणलेखकांची भूमिका खूप महत्वाची असते, आणि गुणलेखक म्हटलं जातं की समालोचकाच्या पाठीचा कणा. मी सर्व काही सर्व समालोचकाचं गुणलेखकावरचे डिपेंड असेल, आणि ज्या वेळेस तो गुणलेखक माहिती पुरवत असताना मॅडम त्याची कमेंट्स आहे आणि भरपूर भरपूर बेनिफिट देऊन जातोय त्या समालोचकांना. बोलत असते उभं पिच होता, मात्र पुढे आले डान्सिंग धावून चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. प्रत्येक चेंडूमध्ये व्हॅरिएशन आहे, मात्र ज्या लेंथनं गोलंदाजी केल्याने जी लगी ठेवली ना, जसं वाद्यक एका लगीने एक मुखडा आणि अंतरा असे 2 असतात संगीतामध्ये, तो जोपर्यंत बदलत नाही ना तोपर्यंत तिथे त्याची जी वाजवण्याची टेक आहे कुठेतरी मात्र ठेका तो सोडत नाहीये. त्या पद्धतीची गोलंदाजी करताना अतिश दाबले राईट आर्म ओव्हर द विकेट. हा खरा चेंडू होता, पुरेपूर फायदा उचललाय तर खरा. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट म्हणून खूप वेगाने आले, तुला उचलणार फेकणार तोपर्यंत भानुदास सालवी चेंडूपासून थोडेसे लांब राहिले, आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आहा म्हणताना पहिल्या षटकाचा महत्वाचा षटक होता, आणि हा पहिल्या षटकाचा खेळ संपला, आणि पहिल्या षटकाखेरीज धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 4 धावा. फलंदाज कोणताही बाद झाला नाही. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा आमचे डीजे रॉकेट.
खूप चांगल्या धून तुमच्याकडून आज आत्तापर्यंत आम्ही ऐकतोय आणि पुढे ऐकू. तुमचं शतशः आभार. कारण प्रथमतः डीजे, कारण मोठी स्पर्धा म्हटली की तिथे डीजेचं असणं गरजेचं असतं. जसे पंच सामन्याला नसले तर सामना बघा काही क्षणापुरता थांबला होता. जो ओंकार आले म्हणजेच कुंभारली जे गावदी कुंभारली संघाचं सांगायचं इतकंच झालं की जे तुम्ही मागील सामना केले ना डेफिनेटली तसंच कार्य चालू आहे. ती त्याची छाप आणि आपल्या नावाचा जी परिचय आहे ते मात्र दाभणे आतिशने दिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा ह्यावेळेस गोलंदाज वेगळा आहे, काही चेंडू आहे मागे आहे मात्र डीप राहतो. काय गोलंदाजी म्हणजे ताकद म्हणतो की काय, परिचय देऊन देणार प्रत्येक गोलंदाज स्वतःची ओळख पटवून देतोय. म्हणजे खेळपट्टी आमची यावेळेस मात्र मैत्रीपूर्वक जशी लढत आपण बघितली मागील दुपारच्या सत्रामध्ये तशा पद्धतीची इथे खेळपट्टीचे आमचं जणू काही ऋणानुबंधांचे संबंध आहेत हे दाखवून देतोय. ओंकार तवळे गणेश दादा तवळे यांचा हा चिरंजीव, एकुलता एक चिरंजीव आहे. ऑनसाईडला क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक होते उचलणार फेकणार म्हणजेच आय मीन निखिळ. निखिळाला उल्लेख केला तर नक्कीच याला फलंदाजी गोलंदाजी अष्टपैलूचं काम एसटी मागे एसटी रक्षण या संघाचे सर्व भानू ज्याच्या बॅटनं 2 षटकार या मैदानावरती आल्यात. म्हणजे बालू ज्यावेळेस फलंदाजीला येईल त्यावेळेस मात्र कुठेतरी गोलंदाजाला एक चिंतेचे सावट असेल. ओव्हरपिच थोडासा ओव्हरपिच होता, पुढे होता आणि किंचित मी म्हणेन मागे ऑफस्टिकच्या बाहेर यावेळेस सागर बाहेर येतोय. खराब चेंडू आहे. जवळचे मित्र सागर पाटील ऍटफॉर्म वडवली. म्हणजे सातत्याने सागरने भरपूर वर्ष मी म्हणेन अंपायरिंग आणि पंचांची भूमिका निभावली. आणि आमच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जास्तीत जास्त प्रोफेशनल पंच असतील ना तर ते नारायणगावचे, ते कोणी तो क्रम कसे असतील मात्र प्रत्येक पंच चांगले असतात. तर पंचांची नावे देखील तुमच्यापर्यंत येतील. यावेळेस पळून खेळायचा प्रयत्न, काय गोलंदाजी करतोय ओमकार. यावेळेस प्रत्येक चेंडू, यावेळेस खतऱ्याचा आवाज, इथनं संकट येतील आणि या संकटांना बली न पडता यावेळेस संघर्ष 11 जसं संघाचं नाव आहे त्याला तुम्ही अनुकूल फलंदाजी करा. जर मोठ्या पटक्यांचा तुम्ही प्रयत्न करत असता आणि प्रयत्न करत असताना चेंडू जर एसटी मागे जात असतील तर ते भानुसालवी सोडणार नाही, एसटी मागे पकडणार त्या चेंडूला आणि चेंडू जातील डॉट. यावेळेस पाहायचं आहे इथे काय घडले. 10 सालवी मिस्टिक चुकीला अजिबात माफी नाही. मात्र गोलंदाजी काय दर्जेदार केली आहे. काय गोलंदाजी आहे, काय लेंथ आहे, काय गती आहे, काय मिश्रण आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे मात्र फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा जाऊया आपण डीजे कडे. दुर्दैवी स्थिती आहे कारण धावपळकी धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा. या 6 धावा म्हणजे कुठेतरी का होईना गोलंदाजीचा प्रात्यक्षिक नृत्यनाट्य. दुसऱ्या षटकामध्ये तसेच रिप्ले म्हणजे 30 कॉफी करताना राईट आर्म ओव्हर द विकेटने अगदी कशा बाजूनं डाव्या हातानं गोलंदाजी करत आहे. ओंकार तयार आहे. पुढील चेंडू षटकातील 5वा चेंडू असेल. समोर फलंदाज लेटकट खेळ उशिराने थोडीशी फॉर्मलिंग मात्र चेंडूला थांबवलाय. चेंडू थांबवलाय म्हणजे इथे 3 धावा थांबल्यात. काय गोलंदाजी आहे, काय क्लास आहे. म्हणजेच कुंभारली संघाचा असं उल्लेख इथे होतोय की इथे आज संधी आहे, आज अग्नी परीक्षा आहे आणि इथनं भानदास सालवी अँड कंपनी इथनं मेहनत इतकी करा का त्या मेहनतीला असं वाटलं पाहिजे की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि इथे विजय तुम्हाला मिळून देऊ. म्हणजे स्वतःला खऱ्या अर्थाने उतरा सामन्यामध्ये. शपलवून खेळायचा प्रयत्न यावेळेस सर पाहायचंय. पुन्हा एकदा पंचांकडे करारा अपील केला जातो आणि लेग बाईच्या रूपात प्रोफेशनिंग पंच म्हणता येईल. सागर पाटीलला अगदी बरोबर आहे कारण चेंडू एष्ट्यांच्या वर्ण किंवा लेगशिकच्या बाहेर जात होता. रोक ठोक पंचांची भूमिका म्हणजे हा मजाक नाहीये, खूप मोठी जबाबदारी असतो आणि एक एक डिसिजन त्यांना अचूकतो आणि प्रत्येक चेंडूवरती नियंत्रित द्यावं लागतो. तर आपण 2 षटकांचा खेळ थांबला. वाडरमॅन्स आमचे आकाश उतरा मैदानात. तोपर्यंत ऐकूया आपण एक सुमधुर धून आमचे डीजे.
मला इथे एकच वाटतं, जे दोन क्रमशः गोलंदाज होते ना, कारण आम्ही बघतो की सातत्याने तुम्ही त्याच संघाचा उल्लेख का करता, उल्लेखनीय कामगिरी. इथे मात्र आरपी सिंगची आठवण करून दिली, आरपी सिंगची अक्षरशः आठवण करून दिली. जी भेदकता थोडीशी स्विंग अतिरिक्त उछाल अतिशनं त्याच्यानंतर कुठेतरी का होईना नारायण संघाला षटकार हॅट्रिकला 1000 आणि चौकार हॅट्रिकला 500 काशीनाथ पाटील. आमचे काशीनाथ दादा पाटील यांच्याकडनं नारायण संघाच्या फलंदाजांना इथे सुवर्ण संधी येतो. इथे स्थिती खूप नाजूक आहे, आलिया स्थितीला सामोरं जावं. इथे षटकार हॅट्रिक साठी 1000. हा हा, ओके ओके, नक्कीच नक्कीच लक्ष आहे सागर, असू द्या तुमचं लक्ष असणं, कारण पंचांची भूमिका महत्वाची असतं. यावेळेसचा चेंडू पाहायचा आहे ऑफ स्टिकच्या बाहेर. सागर आमच्याकडे येतो, हा चेंडू करावा आहे अगदी खरोखरच चूक. चांगली पंचांची भूमिका. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये आहेत फलंदाजांना, चौकारासाठी 500 रुपये. फलंदाज खेळतात स्ट्राईक एंडला मयूर दारमदार, सूरज नॉनस्ट्राईक यांचा घणाघाती फलंदाज. इथनं 2 षटके अजूनही आहेत, इथनं 5-6 मोठे टोले आले तर उभारू शकतात. जबरदस्त गोलंदाजी होतोय इथं. अतुलची डायरेक्ट हिट, फलंदाज खतऱ्याची घंटी. अक्षरशः ज्या फलंदाजावरती भरोसा होता तो फलंदाज सूरज धावबादच्या रूपात. मैदान सोडावं लागेल सूरजला. जाऊया डीजे विजय यांच्याकडे. तू आहे ना, येस येस, आमचे लक्ष नव्हते. असू द्या, आमचे गुणलेखक विचारतात, म्हणजे विचारणं पंचांची जबाबदारीची भूमिका काय. प्रेशराईज होतं, प्रत्येक बऱ्याचशा वेळा अपील झाल्या, 3 ते 4 वेळा पायचीची मागणी केली गेली, मात्र त्या सागराने तिटाडून लावल्या. कारण अभ्यास आहे, अभ्यास आहे. पंच म्हटलं की तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागेल. आमचे कैलास पाटील देखील चांगली पंचांची भूमिका करतायत, पण ती प्रत्येक वेळेस आमची जय गावदेवी क्रिकेट नारेन यांच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस स्पर्धा घडतात ना, त्या त्यावेळेस मात्र कैलास पाटील यांची पंचांची भूमिका असतं. त्यांच्या जोडीला आम्ही राजन सोमवंशी बघतोय, आणखी दुर्गेश पाटीलला बघतोय. हे प्रामुख्याने 3 हेड पंच आहेत मी म्हणेन, 3 पंचायतीमधील सर्वात मोठे पंच. दरम्यातील चेंडू समोर खेळतायत, स्ट्रोक तर थोडासा मिस्टेक आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि गती घेतली चेंडूनी सीमारेषेच्या बाहेर. बऱ्याचशा काळाने येणारा हा सुटकेचा आस्वाद देणारा षटकार. शेर शायरी बहुत इज्जत दी बाबूशाह को हमने इस हमारे पूरे इलाके में, वो आप अपना जो मुख्य के अतिथि के रूप में यहाँ पे बुलाते कमेंटर्स में, तो वो अब मनोरंजन होना चाहिए इस मैच के अगले सत्र में. ये देखा जाए तो इथे सुरे काय गोलंदाजी करतोय अतुल, अतुल दाभणे, दाभणे अँड कंपनी. सलामचे 2 एका परिवारातले खेळाडू म्हणजे अतिश आणि अतुल हे सक्केच जुळत भाऊ. म्हणजेच अतिशचा आपण उल्लेख केला तर आमचे लहू दादा दाभणे यांचं चिरंजीव आहे. तर नक्कीच एस्टा दांडी गोल जी खतऱ्याची घंटी होती ती यावेळेस मात्र वाजवली जातोय. यावेळेस मात्र एस्टा उद्ध्वस्त करतोय गोलंदाज अतुल. मैदान सोडावं लागतोय पुन्हा एकदा फलंदाजाला. फलंदाज प्रेम डगआउटला. डीजे
ताले देवाने चंद्रबाळा इथं मध्ये काय जो षटकार आला होता त्याच्याकडनं अपेक्षा होत्या त्या प्रेमकडनं. कारण जो संघाचा सर्व दारमदार म्हणतात भिंत, जशी चीनची भिंत खूप मोठी आहे वर्ल्डमध्ये, तसा फलंदाज संघासाठी खूप मोठा होता. कुठे कोणाचा काय उल्लेख होईल या क्रिकेटच्या खेळामध्ये रंग मैदानातनं, आणि आम्ही समाजाचे काय म्हणू हे मात्र कुठे जाऊन पोचू त्याची. कारण त्यांचा बाबूशा तो कुठेही जातो आणि किती चांगली वाणी होतं. इथे मात्र स्वीकारणार का झेल? येस, क्षेत्ररक्षक होते वाईडिश लॉंग ऑफला निखिल फोईर. अप्रतिम झेल. आणखी एक लगातारचा दुसरा खेळाडू पॅव्हेलियनच्या रस्त्याला. डीजे काय धुणे काय धुणे. मात्र इथे मी एकच सांगेन फलंदाजांना, संकट तुम्हाला सांगून देतात किती आले तरी तुम्ही संघर्ष करा, संघर्ष सोडू नका. महाभारतात पांडवांच्या बरोबर फक्त देव होते, परमात्मा स्वतः होते, आणि एक क्षण असाही आला होता की तिथनं युद्धातनं मी काढता अंग घेतो, फक्त छाप दिली तिथनं मात्र अर्जुन एक क्या बोल रहे तुम प्रकार का या प्रकारचा वर्ताव आहे. इथे मात्र चेंडू आहे आपल्याला षटक संपल्याचा इशारा आहे. आणखी एक गोल्डन षटक चांगल्या षटकाची झाली. सांगता 3 षटकांचा खेळ संपलाय. 5.0च्या धावगतीने आतापर्यंत धाबा जमवल्यात आणि फलंदाज बाद झाले ते आतापर्यंत 4, आणि येणारे अंतिम 6 चेंडू हाणामारीचे असतील. तोपर्यंत ऐकूया आपण विजय तर इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती जे उपस्थित आहेत ते माननीय श्री नामदेव काठेवाडा, तर यांचा इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल शुभ सन्मान. जयवंत पाटील यांच्या हस्ते होतो. इथे मात्र नामदेव काठे यांचा मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन दादांचा इथे सत्कार. आउट टू कॉमेंट्री बॉक्स. निखिल होईल गोलंदाजी मार्ग मध्ये. हा असे काही क्षण महाभारतामध्ये आलं की मग अर्जुन पुत्र अभिमन्यूला ज्यावेळेस सर्व महागुरु देखील होते, त्या दुर्दैवी क्षणाला सांघिक हत्याकांड केलं गेलं, मी म्हणेन अक्षरशः. आणि तिथनं भीमदादा खवळले. आणि मात्र एक उल्लेखनीय खूप मोठं वाक्य आहे त्यावेळेस ताताश्री म्हणजे भीष्म पितामहाना ते वैसा एक कौन सा धर्म युद्ध है, ये तो साफ साफ अधर्म है तातश्री. हे आवाज हे होतं महाभारताचा खूप मोठा. इथे मुद्द्यावरती आला होता महाभारत, खऱ्या अर्थाने इथे पेटला सांघिक. आणि तिथे दुर्योधन, म्हणजेच आजही आपली काही लोक म्हणतात की दुर्योधनाची बुद्धी आहे त्याची, म्हणजे ज्या वेळेस बुद्धी पळटतो ना त्या दुर्योधनाची आठवण होतं. कारण ती किर्यानष्टपणांचं अक्षरशः कळस गाठलं होतं दुर्योधनाने, आणि त्या दुर्योधनाला खूप महाग पडलं. दुर्योधनाला माहित होतं अंत आपला आहे, जसं रावणाला माहिती होतं, जाणून बुजून करायचं होतं. यावेळेस चेंडू समोर खेळतायत, क्षेत्ररक्षक आहेत, येस नो वेट, विचार केले झाले नाही, ते धाव चोरटी सफल झाली आहे. सागरचा पंचांचा रोखोक मी म्हणेन चांगलं खूप अचूक डिसिजन आतापर्यंत आल्या. धाव एकेरी धावेसाठी म्हणजे थेंबे थेंबे तळासाठी, तर तळा कधी साचेल हे पाहायचं आहे आपल्याला. कारण इथनं 25 ते 27 धावा बनवल्या तरी ते मी म्हणेन संघर्षमय असू शकतो. कारण चेसिंग आतापर्यंत बनली आहे हॅवी. कारण चेस लगातारचे पहिले 4 सामन्यात कोणत्याच संघाने धावा चेस केल्या नाही. मात्र त्या फक्त एक अंतिम सामन्यामध्ये बुर्दुल संघाने 1 हाती धावा म्हणून मग सामना अंतिम षटकापर्यंत पोहोचला होता. खूप लांबडा षटकार होता, स्पर्धेतील सर्वात गगनभेदी आणि हाय क्लास षटकार ठोकला पालीगावच्या महेशने देखील. त्याच्यानंतरचा हा तो दुसरा म्हणजेच परफेक्ट शॉट, अचूक गोलंदाज तयार. निखिल भैर पॅव्हलियन कडून ती उशिराने खेळले, इथे डायरेक्ट हिट दिली जातोय. माणूस सालवी फलंदाजाला परतावा लागेल. हा 5वा धक्का फलंदाजी करत असणाऱ्या संघर्ष नारीन या संघाला.
जे आपण पाहू शकतोय खूप खराब स्थिती कुठे का होईना मात्र गोलंदाजाने विजय विजय कोणाचं व्हावं विजय व्हावा क्रिकेटचं विजय व्हावा अतिरिक्त चेंडू आहे आउटसाइड ऑफ स्टंप दिशाहीन चेंडू आणि जी का होईना म्हणेन अजूनही धावा झाल्या धावपलकावरती 17 चेंडू शिल्लक आहेत अजून 4 या 4 पैकी 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले ना तर 29 धावा बनतील बघा ना 30 धावांचं लक्ष बेनिफिट देऊ शकेल तुम्हाला तुमच्यामध्ये ती भेदकता त्या गोलंदाजीला आठवण केला खेळाच्या पहिल्या सत्रात मात्र तत्काळ घडेल काय काय गोलंदाजी करतो सागर भोईर एका लेंथ मी म्हणेन अक्षरशः जितके चेंडू फेकले ना ते तितके त्यात मी म्हणेन 95% चेंडू गुडलेन्सचा वापर केला गतीमध्ये परिवर्तन केला अतिरिक्त उछाल ठेवली म्हणजे आपल्यामध्ये असेल गोलंदाजीची क्वालिटीचं मी म्हणेन एक खूप मोठं दृश्य सादर केलं जय गावदी कुमारी संघाच्या गोलंदाजांनी आणि मी कमेंट देईन भानुदास सारबीला कारण या संघाचा आहे तो सर्व खेळाडू तयार रिव्हर्स साइड हँड केलंय आणि इथे मात्र चेंडू थांबवला हे महत्वाचं होतं आणि इथे विकेट बहाल करावी लागेल गोलंदाज बाद एकामागे एकच बाद होतात वीज नक्कीच नक्कीच स्वारी आता करा आपण चेंडूची सीमारेषेच्या बाहेर येणारा चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि त्याला फेकून द्या सीमारेषेच्या बाहेर डाव्याचा फलंदाज आहे पवन नॉन स्ट्राईक यांना देवेश आलाय वैभव आहे वैभव आलाय तर पवन पवन आहे फटका चांगला आहे मिड ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर षटकार मी म्हटलं होतं ज्या षटकाराची गरज होती उशिराने का होईना तो षटकार आला या दरम्यान आमचे महेश दादा पाटील मी म्हणेन आम्ही समालोचन खऱ्या अर्थाने प्रथम त्यांच्याकडून शिकलो आणि त्यांचं इथे शुभ आगमन आणि षटकाराने त्यांचं स्वागत केलं अंतिम चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे अंतिम चेंडूवरती जर आला षटकार तर मी म्हणेन संघर्ष संघाला जसं नाव दिले ना ते संघर्ष पहिल्या षटकात खऱ्या अर्थाने पहिला षटक तुमच्यासाठी भरपूर महत्वाचा असेल इथे अंतिम चेंडू फेकेल निखिल निखिल या खेळाडूचा आपण विचार केला तर स्कोर कार्ड 23 धावा धावपलकावरती मी म्हटले 27-28 धावांचा विचार होऊ शकतो कारण आपण बघितले तर कुंभारली इथे या स्पर्धेमध्ये त्या धावा बनवल्या गरोळे संघाची बॅटिंग लाईन खूप चांगली होती मात्र दुसरा खेळाचा सत्र हा खूप समस्या असतो डेंजरस यावेळेस समोर केलतात अगदी स्क्रीन समोर अतिशय चेंडू खाली लॉंग ऑनला दुसऱ्या धावच्या वाऱ्याच्या वेगाने आल्या मात्र चेंडू फेकी कुठे होतो हे पाहावं लागेल ओव्हरथ्रो झाली आहे चेंडू थांबवला गेलाय इथे तिसरी धाव केली गेली आहे पूर्ण मी म्हणेन या 3 धावा भरपूर काही देऊन जातील अतिश एक चूक क्रिकेटमध्ये भरपूर महाग पडेल आणि खेळाचा पहिला सत्र इथे संपलाय जसा पहिला सत्र संपलाय आपण धावा झाले धावपलकावरती बाद किती झाले महत्वाचं नाही 26 धावा महत्वाचं आहे कारण या स्पर्धेचं नियम आहे स्वर्गीय स्पर्धा बघतो आपण स्वर्गीय आमचे लवशेठ पाटील स्मृती चषक 2021 हे शानदार पर्व आणि आमच्या ग्रामपंचायत मधली ही एक तुलनेमेल संघ स्पर्धा किती रकमेची आहे किती मोठी आहे ते महत्वाचं नाही मात्र या स्पर्धेचा जोश आणि जो खेळाडूंचा जो मनोबल असतं ना खेळाचा या स्पर्धेसाठी आतुर असतात त्यासाठी खेळाचा दुसऱ्या सत्रामध्ये बाबूशा हिंदीच्या मातृ राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्याला आवाज आणि एक सेकंद त्यांना आपण आता मात्र त्यांचं आपल्याला ती ज्या कामासाठी त्यांना आपण बघतोय ते आगाज होण्याचे आहे बाबूशा शेर शायरी का आगाज ये टन वो समय है अब तर इथे मात्र नारंजे पोलीस पाटील माननीय श्री लक्ष्मण राघव पाटील साहेबांचा इथे केला जाईल शुभ सन्मान त्यांना विनंती असेल कृष्ण हजारी यांच्या हस्ते होईल पोलीस पाटील नारंजे लक्ष्मण राघव पाटील साहेबांचा होईल इथे शुभ सन्मान त्याचप्रमाणे महेश बुधाजी पाटील जे नारायणचे समाजसेवक आहेत त्या साहेबांचा सुद्धा इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती
केला जाईल शुभ सन्मान. तर आजचा दिवस जर पाहायला गेला ना तर गीता जयंती विषयी जर म्हणावं असं झालं तर जेव्हा पांडवांचं ना जेव्हा अर्जुनाचं महायुद्ध जेव्हा सुरुवात झाली होती ना तर त्या कुरुक्षेत्राच्या मैदानावरती यावेळेला गीता सांगितली होती ती मात्र श्रीकृष्णानं अर्जुनाला गीतेमध्ये 18 अध्याय असून 720 श्लोक आहेत ती भगवंताच्या मुखामुखातून ती अर्जुनाला जर सांगितली होती. तर गीता जयंतीच्या सर्वांना लाख लाख साऱ्या शुभेच्छा. जर गीता जयंती लोक म्हणतात माणूस रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातं, असं नाही. माणूस भाग्य घेऊन येतो आणि मग कर्म निघून जातो. तर गीता जयंतीच्या तुम्हाला सर्वांना लाख लाख साऱ्या शुभेच्छा. तर दुसऱ्या सत्रामध्ये घेऊन चालतोय मी मॅक्रोफोन वरती बाबूशा यांना. हो टू बाबूशा. हेलो हेलो. तो चलिए धन्यवाद. तो चलिए अगला मैच टॉस के लिए दोनों कप्तान को गुजारिश करना चाहेंगे. काकड़वाल टीम के कप्तान सर उसके साथ साथ माउली लेबल देखिए काकड़वाल टीम और उस टीम के सामने बात करेंगे तो बुरदुल टीम. तो आइए दोनों टीम के कप्तान से यहाँ पर आइए टॉस के लिए. और गेसर बर्ड टीम देखिए यहाँ पर पहला मैच देखिए 22 के रूम में पहुंचे. सेकेंड राउंड में उन्होंने मैच खेलना है. यहाँ से दोनों टीमों के बीच में होगा मुकाबला. यहाँ से जीतने वाली और आगे के मैच के जीतने वाली टीम के बीच में. तो चलिए चलेंगे यहाँ पर टारगेट की बात करेंगे. टारगेट देखिए इतना बड़ा नहीं है लेकिन कहते ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना इतना आसान काम नहीं रहता है. पहला गेंद हुक किया यहाँ पर और इसे कहते हैं पहली नजर में. भाई दिल नहीं चुराया दिल जलाया. 4 रन. चलिए बुरदुल टीम के कप्तान से और फिर से एक बार माउली लिबर्स काकड़वाल टीम की कप्तान. छोटा गेंद हवा में है. फील्डर काफी तेज भागे लेकिन गेंद देखिए काफी आगे निकलता हुआ. दूसरा रन देखते देखते यहाँ पर देखते हैं यहाँ पर नारायण टीम की बात करेंगे. देखिए बढ़िया मैच पहला मैच जीते थे लेकिन इस बार देखिए उनके बल्लेबाजों ने निराश किया. हॅलो बाबूशा आपल्याला थांबवतो मी. तर नेक्स्ट मॅच माऊली 11 काकडवाल टीमचा संघनायक आणि बोरदुल संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती नाणेफेक करण्यासाठी पार्क टू कमेंटर बॉक्स. तो चलिए काकड़वाल टीम के कप्तान देखिए यहाँ पर उपस्थित हैं. बुरदुल टीम के कप्तान आपको आना होगा. और ये चलिए बाल बाल बचे यहाँ पर देखिए आंखों ही आंखों में दोनों बल्लेबाज 1 रन चुराते हुए. बढ़िया देखिए कुंभारली टीम निखिल कहा जाए तो मेरे बड़े अच्छे दोस्त निश्चित रूप से और बढ़िया काम आज उनकी टीम भी यहाँ पर करते हुए. और कहते हैं ना हमेशा मेहनत करो फल मिलता रहेगा. कामयाबी की दरवाजा उन्हीं के लिए खुलता है जो उसे खटखटाने की ताकत रखते हैं. और यहाँ पर देखिए कुंभारली टीम अगर यहाँ पर 26 के अंदर रोका है ना तो उनके गेंदबाजी का बहुत बढ़िया देखिए विस्तरण रहा. आखिरी ओवर निखिल ने देखिए केवल 1 छक्का खाए और उसके बाद रन वाइड का इजाफा और बढ़िया ओवर रहा. अगर उस ओवर में देखा जाए तो यहाँ पर ओमकार का जय जयकार और आतिश देखिए पहला शुरुआत 2 ओवर में केवल 8 रन खर्च किए थे. स्लोअर गेंद घुटना टेक तमाशा देख और एक 4 रन. डीछे यहाँ पर देखिए बढ़िया बल्लेबाजी देखिए घुटना टेक तमाशा देख. टोटल देखिए 12 रन और इस बार उठाकर खेलने की कोशिश. हवा में गेंद कवर पर. ओहो बहुत बढ़िया कैच छोड़ दिया यहाँ पर.
क्योंकि इतना आसान कैच था ना, और उस कैच को देखिए छोड़ दिया। और निश्चित रूप से जीतू जी यहाँ पर मैच गया। इतना आसान देखिए खूबसूरत कैच था, लेकिन इसलिए तो कहते हैं ना भाई, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। गेंदबाजी बदनाम हो जाते हैं फील्डिंग डिपार्टमेंट्स। कैच छोड़ा, उसके बाद स्ट्राइक रोटेट हुआ। हाँ हाँ, ये चलिए ढोल देखिए मिट्टी, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ पर 13 रन बनाए हैं, और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ थँक्यू सो मच बाबूजा. तर इथे नाणेफेकी केली झाली. नारायणगावचे पोलीस पाटील लक्ष्मण पाटील साहेब यांच्या माध्यमातून होती नाणेफेकी. एक साईडला काकडवाल तर दुसऱ्या साईडला बुरदुल या टीम मध्ये. तर कॉल केला जातं काकडवाल टीमच्या बाजूनं. तर नाणेफेकी जिंकली. यावेळेला मान्यवरांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान. तर काकडवाल टीमनं नाणेफेकी जिंकली, काय स्वीकारणार? आम्ही तर क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल बुरडून टीमला? सुधीर पाटील मागचा मॅचचा हिरो होता. आता या मॅच मध्ये सुधीर वरती कोणावरती तुमचं मात्र स्ट्रम कार्ड असेल? स्ट्राम कार्ड वगैरे काय नाही, आमचे गोलंदाज नेहमीप्रमाणे तेच वापरले जातील. आणि किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 तर 45. तर हे होते काकडवाल टीमचे संघनायक. तुला तुझ्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. हार्डलक सुधीर पाटील. नाणेफेकी गमावली, वाटेला आली आहे फलंदाजी. किती धाव भरशील? बघू आता, होतील तेवढ्या आमच्यासाठी चांगल्याच आहेत. आणि मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथे नक्कीच मात्र उत्साह तर तुला झाला असेल, कारण की मागचा मॅचचा हिरो होता. तर या मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करशील, काय सांगशील? फलंदाजीचं काय नाही, आमचं 2 ओपनर बॅटरने फिनिश केलं तर आमच्यासाठी चांगलं आहे तेवढा. तर ही मॅच आपल्याला पुढची मॅच रंगतदार पाहायला भेटेल प्रेक्षकांना. हा नक्कीच. तर हे होते बुरदुल संघाचे सुधीर पाटील, एक अष्टपैलू आक्रमण खेळाडू. ओवर टू कमेंटर बॉक्स. बहुत बढ़िया लाजवाब. जितना भी तारीफ किया जाए उतना ही कम. यहाँ पर खूबसूरत क्रिकेट देखिए, मजा ले रहे हैं पूरी. तो गेंदबाज फिर से एक बार तैयार. सेकेंड ओवर, और ये चलिए इस बार गेंद थोड़ा सा देखिए लेग स्टंप से बाहर. वाइड का इजाफा एक्स्ट्रा रूप में देखिए 1 रन आता हुआ, और कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 16 रन. जीत से देखिए केवल बहुत नजदीक यहाँ पर. तो चलिए बात करेंगे यहाँ पर. बहुत बढ़िया देखिए काम चलता हुआ. टोटल की बात करेंगे. टोटल देखिए यहाँ पर 17 रन पहुंच गए हैं. इसके बाद देखिए यहाँ पर बात करेंगे, बुरदुल टीम मैदान पर उतरेगा. देखिए उनके लिए शुभकामना यहाँ पर आता हुआ सागर जी पाटिल देखिए उनकी तरफ से. तो चलिए गेंदबाज तैयार. यहाँ पर मुकाबला देखिए थोड़ा सा यहाँ पर एक तरफा बनते जा रहा है. जहाँ पर देखिए टारगेट की बात करेंगे 27 की जरूरत है, और यहाँ देखिए 17 रन आ चुके हैं. केवल देखिए 10 रन दूर हैं. और देखिए कैच यहाँ पर अविनाश का छोड़ा गया. हाँ, इस बार देखिए मिड ऑफ के ऊपर से खेला. लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर है. 1 रन बड़ी आसानी के साथ दूसरे के लिए, और देखते देखते यहाँ पर दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ. अरे टीम देखिए थोड़ी सी नाखुश रहेंगे. जानते हैं कि टोटल देखिए पहले ही कम लगाए यहाँ पर, और उसके बाद देखिए बात करेंगे ना गेंदबाजी भी देखिए यहाँ पर अच्छा खासा नहीं. किरण देखिए पहला ओवर में 13 रन खाई. इस ओवर में बात करेंगे, अभी तक तो कोई बाउंड्री नहीं, लेकिन ओहो इस बार देखिए पावरफुल गेंद और बल्ले के बीच में सही तालमेल. गेंद निकला इस बार सीधा न्यू पनवेल. भी 2 रनों का जरूरत है, और 14 गेंद बचा है. और नारायण टीम देखिए यहाँ पर उम्मीद हार चुके हैं.
2 रनों की जरूरत है एक बतौर सलामी बल्लेबाज। देखिए दोनों बल्लेबाजों ने जमकर बल्लेबाजी कर ली है। तो चलिए इसके बाद जो मुकाबला होगा उसके ऊपर देखिए सबका नजर होगा, लेकिन ये मुकाबला लगभग देखिए, चलिए गेंद पहुंचाइए मैदान पर। दो रनों की जरूरत है 14 गेंद के, पर मुझे लगता है गेंद को चेक करने का भी जरूरत ही नहीं है शायद यहां से। चलिए गेंद आता हुआ यहां से, केवल 2 रनों का जरूरत है, लेकिन और यहाँ पर देखिए 2 ओवर में अगर खेल समाप्त होता है ना, थोड़ा समय यहाँ पर बचेगा निश्चित रूप से, लेकिन देखते हैं कितना समय बचता है यहाँ पर। और आगे देखिए जाकर 3 मैच हमें खेलना है, और यहाँ से देखिए मैच थोड़ा सा एक तरफा हो गया। ओह सेंसिबल क्रिकेट, देखिए समझबूझ का क्रिकेट। यहाँ पर 1 रन ले लिया और आंखों ही आंखों में यहाँ पर दूसरा रन भी मुकम्मल कर दिए, और लगभग देखिए यहाँ पर 11 गेंद के ऊपर मैच को समाप्त कर दिया। क्या बात है। चलिए सेकंड करके दोनों टीम को निकलना होगा। जीतने वाली टीम, हारने वाली टीम, कहते हैं क्रिकेट में जीत मिले ना मिले दिल मिलना चाहिए, और कंटिन्यू फिर से फर्स्ट इनिंग में